सो हेलो गाइज, आई एम आदित्य। आज का प्लान थोड़ा अलग है, आज का ब्लॉग थोड़ा अलग बन रहा है क्योंकि हम जा रहे हैं आज सब शेगांव। अभी मजा आएगा ना भिड़ो। कॉलेज हो गया हमारा, आज पोस्टर प्रेजेंटेशन था। सो हम पोस्टर प्रेजेंटेशन करके हम जा रहे हैं शेगांव। सो हम सब है, हमारे रूममेट है सब। अमरावती स्टेशनकडे चाललो, रेल्वे स्टेशनकडे, पण ते लिफ्ट मागून चाललेलं आहे। आम्ही बघत आहे आता आमचे मित्र सर्व भाई गेलेले आहे गाडीनं। आम्ही दोघं जण अटकलेलो आहे। आता आम्ही पण बघत आहे गाडी कोणची भेटते काय, तर पण काहीच भेटत नाही आहे सध्या। आमची रेल्वे 7:30ची आहे, आणखी वेळ आहे। जाऊ आता, पाहू काय भेटते तर। चला भेटू रेल्वे स्टेशन। पोचलेलो आहे भाई आता जस्ट रेल्वे स्टेशनला। मित्र आलेले आहे, आपण बघू शकता मित्र आलेले आहे। आम्हाला आमचे फ्रेंड भेटले म्हटलं भाई। अमरावती रेलवे स्टेशन पे अभी आ गए। जय बाप्पा के, गजानन महाराज के। और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी। साखर शुभाच होणार, साखर शुभाच होणार। आम्ही गड्या डोंगरच राहणार, आम्ही गड्या डोंगरच राहणार। साखर शुभाच होणार। तू समझा? हाँ। नहीं, तू समझा नहीं। शिस्तीची शिकवण म्हणजे शेगाव देवस्थान। आणि रूम नसल्यामुळं आम्हाला भेटला मंडप, आणि मंडपात आता झोपण्याची सोय झालेली आहे आमची। झोपतो आता आम्ही। शिस्त म्हणजे शेगाव। नाही आणि लागले तर ते रूम मध्ये किंवा माणसं का बडी आपल्या लाईन लागलेला आहे देवाच्या शेगावमध्ये। महाराजच्या लाईन लागलेला आहे, सगळ्याजण लागलेलं आहे। गर्दी आहे, ट्रॅक आहे पूर्ण। आनंद सागर शेगाव बिना पैशाचा आतापर्यंत आम्ही अमरावतीतून इथपर्यंत आलो। आता आनंद सागर फिरायचं आहे आम्हाला। आनंद सागर फिरणार, संध्याकाळी पुन्हा जेवणार इथलंच संस्थांचं आणि राहणार अमरावती। क्या बात कर रहे हैं? अमरावती। आता आम्ही जस्ट एंटर केलेला आहे आनंद सागर मध्ये। पण व्ह्यू एक नंबर आहे भाई। गाइस सपोर्ट गाइस। पहा भाई इथला व्ह्यू तुम्हाला समोर कंटिन्यू करणार आहे। सो आता एंटर केलेला आहे, समोर तुम्हाला दाखवणारच आहे काय काय आहे तर। भाई इथला पण व्ह्यू एक नंबर आहे भाई। हे आपलं मंदिर आहे आनंद सागर मधलं, तुम्ही बघू शकता। खूप छान छान आहे, खूप मस्त व्ह्यू आहे। फोटोशूटसाठी पण खूप छान इथे व्ह्यू येते। आणखी इथे सर्व हिरवं हिरवं आहे, बघू शकता तुम्ही। संत दर्शन मंडप आहे, आपण पण तिथे जाऊ, विजिट देऊ आपण त्यांना पण। तिथलं पण एक नंबरच आहे, आपण पाहू शकतो भाई। हे भाई आपलं गणपती बाप्पाचं मंदिर आहे आनंद सागरमध्ये। आणि याच्यात जस्ट राईट साईडनी एक सुंदर समुद्र आहे, तो आपण दाखवणारच आहे, विजिट करणारच आपण त्या समुद्राला। पण याच्या अगोदर आपण गणपती बाप्पाचे दर्शन घेऊ। हे आपण आलेलो आहे समुद्राकडे, बघू शकता तुम्ही। आनंद सागरचा समुद्र इतका विशाल, खूप छान, खूपच छान आहे। आणि आमचे जे मित्रमंडळी आहेत ते आंघोळ करण्याच्या दिसू राहिले, इच्छा दिसू राहिली आंघोळ करण्याची। एक मस्त छान मंदिर आहे। हा आपला पूल आहे, हा ब्रिज आहे।
याच्यावरून आपल्याला त्या मंदिराकडे जायचा रस्ता आहे, पण आता सध्याशी काही बंद आहे. पाहू शकता तुम्ही, असा चांगला व्ह्यू आहे. फोटोशूट झालेला आहे आणि आम्ही इकडं बसलेलो आहे आणि आमचा हर्षल दादा झोपूतून उठलेला आहे आता सध्या. बघू शकता तुम्ही. आणखी पण आदित्य दादाचा फोटोशूट चालू आहे आता. तुम्ही पाहू शकता फोटोग्राफर, 3 फोटोग्राफर आहे. दादा पण आहे आणि इकडं दादा झोपलेले आहे. तुम्ही बघू शकता या दादांना उठवलेला आहे सिट्टी बाजू. हे आपले विनायक दादा. तुम्ही बघू शकता. भाई आमची आता शेगाव ट्रिप झालेली आहे आणि आम्ही परत अमरावती जाण्यासाठी निघालेलो आहे. आमच्या रेल्वे स्टेशन शेगाव रेल्वे स्टेशनवर आलेलो आहे भाई. तुम्ही बघू शकता. सो इथं आपला ब्लॉग संपलेला आहे. इथं आपण आपला ब्लॉग थांबून देऊ. आम्ही परत आलेलो आहे भाई. सो थँक्यू. प्लीज शेयर, लाइक एंड सब्सक्राइब करो मेरे चैनल को. थँक्यू. भाई आम्ही आलेलो आहे आता आमच्या परत अमरावतीला शेगाववरून. आमची जी ट्रिप होती ते 1 नंबर गेली भाई. आमचा जो प्लॅन होता तो वाया गेलेला नाही आहे. 1 नंबर आमची ट्रिप झाली आणि आम्ही ट्रेनमध्ये 100 रुपयामध्ये आमचा प्रवास फुकट आलेलो आहे. झालेला आहे. 1 रुपया आम्हाला न खर्च लागता आम्ही आलेलो आहे आणि आम्ही आज बंदरा 100 रुपयामध्ये आम्ही अमरावती टू शेगाव 1 दिवस राहून यशस्वीरित्या प्रवास केलेला आहे. किराया जायला फक्त दम लागते मित्राची. 7 लागते. 7 लागते. चला तर मग आवडला असेल ब्लॉग तर शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा या चॅनलला. धन्यवाद.